नमस्कार मित्रांनो, 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आला आहे. तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. आता हा जो योग जुळून आला आहे, या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यायचा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का? एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. यंदा 14 जानेवारीला 2026ला आलेली मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता याच दिवशी षटला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. पण नक्की करायचं काय? तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहेत तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता.